असे मानले जाते की एकादशीचे व्रत जितके कठीण तितके ते अधिक फलदायी असते. एकादशीचा उपवास भगवान विष्णूला समर्पित केला जातो आणि धार्मिकदृष्ट्या त्याचे पालन केल्याने सौभाग्य आणि मोक्ष प्राप्त होतो. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजे विजया एकादशीबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. विजयादशमीप्रमाणेच ही एकादशी ही यश मिळवून देणारी एकादशी मानली जाते. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित असते आणि जे लोक हे व्रत करतात त्यांना भगवान विष्णूची पूजा करावी लागते, जेणेकरून त्यांना आशीर्वाद आणि सौभाग्य मिळू शकेल. विजया एकादशीचे महत्त्व. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील मावळत्या चंद्राला विजया एकादशी म्हणतात. नावानुसारच जो व्यक्ती या एकादशीचे व्रत नियमाने पाळतो त्याचा शत्रू आणि विरोधकांवर नेहमी विजय होतो असे म्हणतात. या व्रताच्या प्रभावामुळे प्राचीन काळातील अनेक राजे आणि सम्राटांनी भयंकर युद्ध जिंकले होते. विजया एकादशी व्रताचे वर्णन पुराण काळातही आढळते. असे म्हणतात, शत्रूंनी घेरलेल्या बिकट परिस्थितीतही विजया एकादशीचे व्रत करून विजय मिळवता येतो आणि एकादशीचे व्रत केल्याने दुःखांपासून मुक्ती मिळते. याच विजया एकादशीचे महात्म्य पाहूया. हा एक रामायणातील प्रसंग आहे. जेव्हा श्रीराम लंकेला जायला निघाले तेव्हा त्यांना एक प्रश्न पडला होता. समुद्रात अतिशय धोकादायक जीव असतात जे माकड व सैन्याला हानी पोहोचवू शकतात. प्रभू श्रीरामांना हा प्रश्न सोडवायचा होता. तेव्हा त्यांनी आपला भाऊ लक्ष्मणाला समुद्र पार करण्याचा मार्ग विचारला. तेव्हा लक्ष्मण म्हणाले, येथून अर्ध्या अंतरावर वाकडलभ्य मुनिवरांचे वास्तव्य आहे. ते नक्कीच आपल्याला याच्यावर उपाय सांगू शकतील. प्रभू श्रीरामांनी मुनिवरांना आदरांजली वाहून भेट दिली. त्यानंतर त्यांनी आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली. तेव्हा ऋषींनी त्यांना सांगितले की जर तू सैन्यासह फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केले तर या व्रताच्या कृपेने तुला केवळ समुद्र पार करण्यातच नाही तर लंका जिंकण्यातही यश मिळेल. नंतर काही दिवसानंतर मुनिवरांनी सांगितल्याप्रमाणे तिथीनुसार प्रभू श्रीरामासह संपूर्ण सैन्याने मुनी वक्तलाभ्य आणि रामसेतू यांना दिलेल्या पद्धतीनुसार एकादशीचे व्रत केले आणि संपूर्ण रामसेनेसह लंकेवर हल्ला केला. या युद्धात भगवान विष्णूने भगवान श्रीराम म्हणून अवतार घेतला. एक सामान्य माणूस, परंतु या एकादशीच्या व्रतामुळे त्यांनी रावणाच्या एवढ्या मोठ्या सैन्याचा पराभव करून लंका जिंकली आणि माता सीतेला मुक्त केले. प्रभू श्रीरामांना या व्रतामुळे लंकेवर विजय मिळवता आला म्हणून विजया एकादशी असे म्हणतात. विजया एकादशी 2024 याची तिथी आणि मुहूर्त पाहूया. सन 2024मध्ये विजया एकादशी 6 मार्चच्या पहाटेपासून सुरू होईल आणि 7 मार्चच्या सकाळी समाप्त होईल. या व्रताचे पारण दुपारी 1:15 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत केले जाईल. आता विजया एकादशीची पूजा विधी कसा करावा याबद्दल माहिती जाणून घेऊया. प्रथम एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून एकादशीचे व्रत करावे. दशमीच्या दिवशी एक रास बनवावी व त्यावर सप्तधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 7 डाळी उदाहरणार्थ उडीद, मूग, गहू, हरभरा, जव, तांदूळ आणि बाजरी ठेवावी. आपल्या आपल्या क्षमतेनुसार सोन्याचा, चांदीचा किंवा मातीचा कलश बनवून त्यावर ठेवू शकता. एकादशीच्या दिवशी त्या कलशात 5 पाने पिंपळ, गुलार, अशोक, आंबा किंवा वट पंचपल्लव ठेवून श्री विष्णूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. धूप, दिवा, चंदन, फुले, फळे आणि तुळस यांनी भगवान विष्णूंची पूजा करावी. तसेच उपवास करताना दिवसभर भगवान विष्णूंची कथा वाचावी आणि ऐकावी सुद्धा. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण किंवा पंडितांना कलश दान करावे. तसेच द्वादशीच्याच दिवशी एकादशीचे व्रत सात्विक भोजनाने सोडावे.
अशा प्रकारे विजया एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने विजया एकादशीचे व्रत तुम्ही करू शकता. धन्यवाद.